मुंबईचा महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडीनंतर आता मुंबईच्या विकासासाठी महायुती जोमानं कामाला लागणार आहे आणि त्याआधी महापालिकेत प्रत्येक पक्षाला कार्यालयांचं वाटप केलं जातंय। मात्र एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं देऊ केलेलं कार्यालय नाकारलंय। वास्तुदोषामुळे शिंदे गटानं हे कार्यालय नाकारल्याचं बोललं जातंय। नेमकं याचं कारण काय पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये। शिवसेनेनं मुंबई महापालिकेतलं कार्यालय नाकारलं। वास्तू दोषामुळे शिंदे गटाचा कार्यालय घेण्यास नकार। मुंबई महापालिकेच्या इमारतीत राजकीय पक्षांना कार्यालयाचं वाटप करण्यात आलंय। मात्र शिंदे गटानं मिळालेलं कार्यालय नाकारल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे। शिंदे गटाला मिळालेल्या कार्यालयाचं दार नैऋत्य दिशेला आहे। वास्तुशास्त्रानुसार नैऋत्य दिशेला असलेलं दार दुर्भाग्याचं मानलं जातं। अशा कार्यालयामुळे पक्षाच्या कार्यात अडथळे येऊ शकतात अशी शिंदे गटातील नेत्यांची भावना असल्याचं म्हटलं जातंय। मुंबई महानगरपालिकेत नगरसेवक जे आहेत ते आलेले आहेत आणि आपण बघतोय की आता प्रश्न उरतोय तो त्यांच्या दालनाचा। खरं तर शिंदे गटाला हे कार्यालय मिळालेलं होतं। पूर्वी हे काँग्रेसचं कार्यालय होतं, मात्र आता शिंदे गटाला ते जाणार अशी चर्चा होती। मात्र या कार्यालयाचं जो द्वार आहे तो नैऋत्य दिशेने आहे, त्यामुळं शिंदे गटाने या कार्यालय घेण्यास नकार दिलेला आहे। खरं तर वास्तुशास्त्रानुसार हे कार्यालय अशुभ असं आहे आणि त्यामुळेच हे कार्यालय जे आहे त्यांनी नाकारल्याची माहिती मिळते। एकंदरीत या कार्यालयाचं जे तोंड आहे ते नैऋत्य दिशेला आहे आणि वास्तुशास्त्राच्या दृष्टीनं आपण बघतो की जे नैऋत्य दिशेने द्वार असतं ते दुर्भाग्याचं हे लक्षण आहे, अशा पद्धतीचं वास्तुशास्त्रामध्ये नमूद आहे। त्यामुळे कुठेतरी काँग्रेसने शिंदे गटाने जे हे कार्यालय आहे ते नाकारल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मात्र हे कार्यालय पूर्वी काँग्रेसचं होतं आणि आता पुन्हा ते काँग्रेसलाच मिळणार असल्याची माहिती आहे। त्याच दृष्टीनं आपण बघतोय की संपूर्ण डागडुजी जी आहे ती या कार्यालयात सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। दरम्यान नैऋत्य दिशेला प्रवेशद्वार असलेलं कार्यालय आता काँग्रेस पक्षाला देण्यात आलंय। विशेष म्हणजे हे कार्यालय पूर्वीही काँग्रेसचंच होतं। काही काळासाठी ते बदलण्यात आलं होतं, मात्र आता पुन्हा एकदा तेच कार्यालय काँग्रेसकडे परत आलं। त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये समाधाचं वातावरण आहे। तर वास्तुदोषाच्या कारणामुळे हे कार्यालय नाकारल्याची चर्चा शिंदे गटाचे गटनेते अमोल गोले यांनी फेटाळली आहे। नाही, बिलकुल अशी कुठलीही चर्चा नाही आहे। मुळात अशा गोष्टी घडल्या आहे की जे काँग्रेसला जे दालन दिलं होतं ते त्यांना नको होतं। त्यांना त्यांचं जे ओरिजिनल कार्यालय जे जुनं होतं काँग्रेस पक्षाचं ते त्यांना हवं होतं आणि मग आम्ही मोठेपणा हे केला आणि त्यांना ते बोललं की ठीक आहे तुम्ही ते घ्या आणि आम्ही जो शिवसेनेचं जे दुसरं कार्यालय आहे ते आम्ही मग ते स्वीकारलं आणि त्याच्यात तसं कुठेही एक नरेटिव्ह नाही आहे की हे या दिशेला दार होतं म्हणून आम्ही त्या गोष्टी केल्या। काँग्रेस पक्षाला दिलेलं कार्यालय आता शिंदे गटाच्या शिवसेनेला मिळालं, त्यामुळे दोन्ही शिवसेनेची कार्यालयं आता बाजूबाजूला आली आहेत। आमची जी शिवसेना आहे त्यांचं जे काही कार्यालय आम्हाला जे म्युन्सिपल चिटणीस कार्यालयाच्या द्वारे आम्हाला जे देण्यात आलं आहे ते कोणाच्या बाजूला असो आम्हाला ते फरक नाही पडत, पण आमचं स्वतंत्र कार्यालय आहे ते बरोबर आहे आणि जे अधिकृतपणे आम्हाला जे दिलं आहे त्याचा ताबा आम्ही ऑलरेडी घेतला सुद्धा आहे। वास्तुशास्त्रावर आधारित निर्णय राजकारणात क्वचितच उघडपणे चर्चेत येतात, मात्र या प्रकरणामुळे पक्षीय निर्णयांवर श्रद्धा, समजुती आणि परंपरांचा किती प्रभाव असतो हे पुन्हा एकदा अधोरेखित झालं। ऋतिक गणकवार, NDTV मराठी।